उत्तर प्रदेशमध्ये आपण कधीही ऐकलं नसेल अशा प्रकारचं एक भयानक वादळ आलेलं आहे. काल 13 मे 2026 पासून आज देखील हे वादळ चालू आहे आणि इथून पुढे देखील काही दिवस असण्याची शक्यता आहे. या वादळाचा तडाखा उत्तर प्रदेशमधल्या जवळ-जवळ 19 जिल्ह्यांना बसलाय आणि अशा प्रकारचे व्हिडिओ येत आहेत. हे सगळे व्हिडिओ बघितले तर लक्षात येते की या वादळाची स्केल काय? या वादळाला आंधी असं का म्हणतात? इतकं भयानक असं वादळ आहे. आतापर्यंत आलेल्या कन्फर्म्ड आकडेवारीनुसार 104 लोकांचा मृत्यू या वादळामुळे झालाय. या वादळामध्ये गारपीट होते, पाऊस येतोय, मोठे मोठे वारे सुटलेले आहेत, याच्याच बरोबर वीज पडते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमधून अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ येत आहेत, ज्यामध्ये अक्षरशः माणसं उडून जाताना देखील दिसत आहेत. इतकं भयानक असं हे वादळ आहे. अशा प्रकारची वादळं दरवर्षी उत्तर प्रदेशमध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती भारताच्या उत्तर भागामध्ये येत असतात. पण दरवर्षींचं वादळ आणि या वर्षीचं वादळ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं आपण म्हणू शकतो. इतकं भयानक हे वादळ आहे. पण या वादळामध्ये काय काय घडलंय, आतापर्यंतच्या काय अपडेट आहेत आणि कसं आहे हे वादळ आणि हे कधीपर्यंत याचा परिणाम जाणवणार आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर झालंय असं की उत्तर प्रदेशमधल्या 19 जिल्ह्यांमध्ये या वादळाचा तडाखा बसलाय. या वादळाची स्केल बघितल्यानंतर या वादळाचे जे वारे वाहतात, या वाऱ्यांचा जर वेग बघितला तर याला आंधी असं का म्हणतात याचं तुम्हाला कल्पना येईल. ज्या पद्धतीने हे वारे वाहतात याचे व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. या वाऱ्यांचा परिणाम इतका भयंकर झालाय की या वाऱ्यांच्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडला, त्याचबरोबर गारपीट झाली, झाडे पडली, घरे पडली, कच्ची घरे होती ती उडून गेली, काही ठिकाणी तर माणसं देखील उडून गेली. अनेक रस्त्यावर लावलेले बोर्ड्स येऊन लोकांच्या घरावरती पडले, काही ठिकाणी ते लोकांच्या अंगावर येऊन पडले. अशा वेगवेगळ्या कारणामुळे अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जवळजवळ 104 लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे घरं पडल्यामुळं किंवा कच्च्या भिंती ज्या घरांच्या होत्या त्या पडल्यामुळं. अनेक लोक वारं सुटलंय म्हणून आडोशाला उभं राहण्यासाठी भिंतीच्या जवळ जाऊन उभं राहतात किंवा एखाद्या छताखाली जाऊन उभं राहायचा प्रयत्न करतात. पण उत्तर प्रदेशमधल्या या वाऱ्यामध्ये अशी जी कच्ची घरं होती, कच्चे छत होते, ते सगळे उन्मळून पडलेले आहेत आणि ज्या लोकांनी याचा वापर करायचा प्रयत्न केला त्यांचा यामध्ये जीव गेलेला आहे. अतिशय वाईट घटना सध्या उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे आणि दुर्दैवाची ही गोष्ट आहे की अजून देखील हे धोका टळलेला नाही. आतापर्यंत जो 104 लोकांचा मृत्यू झालाय तो जर बघितला तर त्यामध्ये भदोहीमध्ये 18 लोकांचा मृत्यू झालाय, प्रयागराजमध्ये 17, मिर्झापूर 15, फतेहपूर 10, उन्नावमध्ये 6, बदाऊनमध्ये 6, प्रतापगडमध्ये 4, बरेलीमध्ये 4. ज्या एका उडून जाणाऱ्या माणसाचा व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ बरेली मधला आहे असं समजते. हा माणूस गंभीररित्या जखमी झालेला आहे. अजून या माणसाचा मृत्यू झाला नाही, पण अशा अनेक घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये एक मृत्यूची नोंद झालेली आहे. कौशांबी, शहाजहांपूर, सोनभद्र आणि लखीमपूर या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एक मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण आकडा जवळजवळ 104 झालाय आणि असं समजतंय की प्रत्येक तासाला जे अपडेट येत आहेत त्यामध्ये हा आकडा वाढत चाललाय. आज दुपारपर्यंत हा आकडा फक्त 54 वरती होता, पण तो आता वाढत वाढत 104 पर्यंत पोहोचलेला आहे. 104 मृत्यूंच्या बरोबरच 114 पाळीव जनावरांचा मृत्यू झालाय. 87 जी घरं होती ती पडलेली आहेत. याच्याशिवाय ज्या कच्च्या भिंती किंवा छोटी मोठी जी कच्ची घरं होती त्यांची काही मोजदाद झालेली नाही. त्याचा आकडा यायला अजून वेळ लागणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी सिस्टीमला या सगळ्या गोष्टीसाठी कामाला लावले. प्रत्येक 3 तासाला सर्व जिल्ह्यामधली एक ना एक अपडेट ते सध्या घेत आहेत. त्यांनी प्रत्येक मृत झालेल्या व्यक्तीला 4 लाख रुपये देण्याचा सरकारी घोषणा केलेली आहे. याचा धोका एक वाईट गोष्ट म्हणजे अजूनही आहे. हवामान खात्यानं सांगितलंय की अजूनही डॅमेज होऊ शकतो, कारण जे हवामान खराब झाल्यामुळं अशा प्रकारची वादळं यूपीमध्ये आणि उत्तर भारतामध्ये सुटत असतात. अशी वादळं अजून देखील सुटण्याचा धोका आहे, कारण वातावरण अजूनही खराब आहे. त्यामुळे असं वादळ आणखी पुढच्या काही दिवसात देखील बघायला मिळू शकतं असं IMDनं सांगितलंय. IMDनं 38 जिल्ह्यांमध्ये, यामध्ये मोस्टली यूपी मधले जिल्हे आहेत, पण यूपी सोडून देखील उत्तर प्रदेश सोडून बिहार किंवा आणखी आजूबाजूच्या राज्यातले देखील काही ठिकाण आहेत. 38 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि इथं अजून देखील धोका कायम आहे असं सांगितलंय. आता अशा प्रकारची घटना या अगोदर कधी झालेली हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं की 2018 साली एक वादळ आलेलं होतं, पण हे वादळ यूपीपेक्षा आजूबाजूच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्याच राज्यांमध्ये पसरलेलं होतं. 2018च्या या वादळामध्ये 134 लोकांचा मृत्यू झालेला होता संपूर्ण उत्तर भारतामध्ये. त्यापैकी 80 लोकांचा मृत्यू
यूपीमध्ये झालेला होता. त्यामुळे अशा प्रकारची वादळं मोठ्या स्केलवरती काही वर्षांनी येत असतात, पण या वर्षीचं वादळ खतरनाक आणि भयानक आहे आणि आपण कितीही प्रगती आणि काहीही जरी झाली तरी अशा प्रकारची वादळं रोखू शकत नाही, त्यांच्यासमोर थांबवू शकत नाही, त्याला अटकाव करू शकत नाही. हे एक सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी आहे. कारण 104 लोकांचा मृत्यू होणं हा खरोखरच एक लाजिरवाणं सरकारची विफलता देखील इथं स्पष्ट दिसते. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. याबद्दलच्या आणखी काही अपडेट येत असतील तर त्या आम्ही तुम्हाला जरूर सांगू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.